विद्यार्थी मित्र हो, आपल्या राज्याची नीतिदर्शक तत्त्वांची चर्चा त्या ठिकाणी करत होतो. नीती निर्देशक तत्त्वे म्हणजे राज्यांनी करावयाची कामे, लोककल्याणाची कामे कशा स्वरूपाची करण्यात यावी या संदर्भामध्ये आहेत. मागच्या तासिकामध्ये आपण राज्याची निर्देशक तत्त्वांची माहिती बघितलेली आहे. तसेच राज्याच्या नीतिनिर्देशक तत्त्वामध्ये त्याचे सोर्सेस कोणकोणते आहे याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. भारतीय संदर्भात विचार केला तर घटनाकारांनी अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे. यामध्ये आयर्लंड असेल, स्पेन, पोर्तुगाल, चीन, याशिवाय 1935चा ब्रिटिशांचा जो भारतामध्ये जो कायदा करण्यात आला होता त्या कायद्यांच्या देखील जे निर्देशक तत्त्व होते याची देखील चर्चा या ठिकाणी केली किंवा त्याची तत्त्वे अंगीकारलेली आपल्याला दिसून येतात. याशिवाय युनोचे मानवी अधिकार पत्र असेल, अमेरिकेचे स्वातंत्र्यविषयक विचार, बेंथमचे विचार, फेबियन समाजवाद, सिडनी आणि वेब यांचे विचार, महात्मा गांधींचे विचार, समाजवाद आणि बौद्ध उदारमतवाद, याशिवाय भारताचे विविध धर्मांची जे काही मूलभूत आणि चांगली तत्त्वे या सर्वांचा सोर्सेस किंवा उद्गम म्हणून आपल्याला राज्याच्या नीतिनिर्देशक तत्त्वांचा उल्लेख करावा लागेल. मग आज आपण या भारतीय राज्यघटनेमध्ये चौथ्या प्रकरणामध्ये कलम 36 ते 51मध्ये जी राज्याची नीतिनिर्देशक तत्त्वे सांगितलेली आहे या तत्त्वांचं वर्गीकरण कशा स्वरूपाचं आहे किंवा त्यांचं विवेचन भारतीय राज्यघटनेमध्ये कशा स्वरूपाचं आहे याची चर्चा आज आपण या ठिकाणी करणार आहोत. या तत्त्वांचा संबंध आर्थिक, सामाजिक, शिक्षणविषयक आणि आंतरराष्ट्रीय संबंधाशी आहे, परंतु या तत्त्वांचे तर्कशुद्ध असे वर्गीकरण केलेले नाही. याची सर्वसाधारणपणे 4 विभागात विभागणी करता येईल. यामध्ये आर्थिक तत्त्वे, राजकीय तत्त्वे, सामाजिक तत्त्वे आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाची तत्त्वे असे 4 स्वरूपाचं वर्गीकरण राज्याच्या नीतिनिर्देशक तत्त्वांचं आपल्याला करता येतं. त्यापैकी सर्वप्रथम आपण आज आर्थिक तत्त्वांची त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. भारताच्या आर्थिक बाबीसंबंधी विचार या तत्त्वात केलेले आहे. यातील प्रमुख तत्त्वे पुढील प्रमाणे आहेत. घटनेच्या 39व्या कलमात असे स्पष्ट केलेले आहे की प्रत्येक भारतीय नागरिकाला स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न करता उपजीविकेचे साधनं प्राप्त होतील अशी व्यवस्था सरकारने करून द्यावी. समाजातील भौतिक साधनांची आणि यंत्रणाची अशा तऱ्हेने विभागणी करावी ज्यावेळी सर्वांचे जास्तीत जास्त कल्याण त्या ठिकाणी होता येईल. आता या संदर्भात जर विचार केला की प्रत्येकाला मिळेल त्या अपेक्षेप्रमाणे काम शासनानं करून दिलं पाहिजे अशी भूमिका त्या ठिकाणी आहे. मग यासाठी ग्रामीण भागामध्ये रोजगार हमी योजना त्या ठिकाणी चालू केलेली आपल्याला दिसून येते. या रोजगार हमी अंतर्गत ग्रामीण भागामध्ये जे काही बेरोजगार आहेत अशांसाठी काम करण्याची भूमिका शासनाने त्या ठिकाणी पार पाडलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर समाजातील भौतिक साधनांची नियंत्रण देखील त्या ठिकाणी प्रस्थापित होणं गरजेचं आहे. समाज हिताला बाधक अयोग्य असलेल्या अर्थव्यवस्थेचे उच्चाटन करावे आणि उत्पन्नाची साधने आणि संपत्ती यांचे केंद्रीकरण होणार नाही अशी अर्थव्यवस्था निर्माण करावी. कारण लोकहित, समाजहित हे तर राज्याचं केंद्र प्रत्वे राहिलं पाहिजे. कारण अर्थव्यवस्थेचं उच्चाटन करण्यासाठी जे आर्थिक समृद्धी आहे तिचं वितरण हे असमान असता कामा नये. त्या ठिकाणी गरीब आणि श्रीमंत अशी दरी समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होणार नाही याची काळजी देखील शासनानं त्या ठिकाणी घेतली पाहिजे असं हे तत्त्व त्यामध्ये सांगतं. प्रत्येक स्त्री पुरुषाला समान कामासाठी समान वेतन त्या ठिकाणी दिलं जातं. मग तो शासकीय कर्मचारी असेल किंवा कामगार असेल, समान काम जर असेल स्त्री आणि पुरुषासाठी तर त्या कामासाठी समान वेतन देण्याची भूमिका सरकारनं त्या ठिकाणी घेतलेली आहे. परंतु भारतामध्ये संघटित क्षेत्राबरोबर काही असं ग्रामीण भागामध्ये असंघटित क्षेत्र आहे. शेतीचं त्यामध्ये आपल्याला विवेचन करता येईल किंवा उल्लेख करता येईल. शेती क्षेत्रामध्ये आजही स्त्री आणि पुरुष यांच्या वेतनामध्ये दरी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते.
म्हणजेच काय की असंघटित क्षेत्रामध्ये आधी समान वेतन त्या ठिकाणी देता येत नाही, परंतु प्रत्येक स्त्री पुरुषाला समान कामासाठी समान वेतन दिलं गेलं पाहिजे असं शासनाचा ठास त्या ठिकाणी दिसतो. किंवा शासन दरबारी असेल, संघटनात्मक असेल, कारखानदारी असेल, अशा अनेक ठिकाणी हा त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केला गेलेला आपल्याला दिसून येतो. मजुरी करणारी स्त्री आणि पुरुष यांचे आरोग्य आणि शक्ती, लहान मुलांचे कोमल शरीर यांच्यावर वाईट परिणाम होईल असे मेहनतीचे काम करण्यास त्यांना भाग पाडू नये. केवळ आर्थिक कारणामुळे वयाला किंवा शक्तीला न झेपणारे काम करण्याची पाळी कोणावरही येऊ नये. अल्पवयीन बालकाचे नैतिक अंधपतन व आर्थिक शोषण होईल अशी कामे त्यांच्यावर लादू नये. राज्य आपली आर्थिक शक्ती व विकास यांच्या मर्यादित प्रत्येक नागरिकाला काम मिळवून देण्याचा, शिक्षणाचा, बेकारी, आजारीपण, अपंग याबाबतीत सार्वजनिक मदतीचा हक्क संपादन करून देण्याची परिणामकारक योजना करील असे घटना कलम 40 सांगितलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे अल्पवयीन जे बालके आहेत त्यांना सक्तीची जी कामं आहे, अवजड कामं आहे, अशा कोणत्याही कामाला त्या ठिकाणी लावता येणार नाही. एवढंच नव्हे, यामध्ये घटना दुरुस्ती म्हणून असं ठरवण्यात आलं आहे की 14 वर्षापर्यंत कोणत्याही मुलाला कोणतेही काम त्या ठिकाणी शासनाने देऊ नये. यासाठी 14 वर्षापर्यंत मोफत असे शिक्षण, प्राथमिक शिक्षण शासनाने सर्वांसाठी खुले आणि मोफत त्या ठिकाणी केले गेले आपल्याला दिसून येते. याशिवाय शेतीच्या, उद्योगधंद्याच्या किंवा इतर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना जीवनवेतन, राहणीचा योग्य दर्जा असलेले काम आणि विश्रांती मिळेल अशी व्यवस्था राज्य करेल. तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक संधीचा पूर्ण उपभोग घेता येईल अशा कामाच्या वातावरणाची शाश्वती राज्य योग्य कायदे करून उपलब्ध करून देईल. विशेषतः ग्रामीण विभागामध्ये वैयक्तिक किंवा सरकारी पद्धतीवर आधारित असे ग्रामोद्योग वाढविण्याचा प्रयत्न राज्य करेल असे घटना कलम 42 देखील सांगितलेले आपल्याला दिसून येते. जसं की 40 प्रमाणे आपण बघितलं की शिक्षणाचा, बेकारीचा, आजारपण व सार्वजनिक मदतीचा हक्क संपादन करून परिणामकारक योजना त्या ठिकाणी केलेल्या आहे. तशा स्वरूपाचे 42 कलमामध्ये देखील असं सांगितलेलं आहे की कामगारांचं आरोग्य, राहणीमानाचा दर्जा देखील त्यांचा सुधारला पाहिजे. मग यासाठी जास्तीत जास्त भौतिक सुविधा कामाच्या ठिकाणी त्यांना कशा प्राप्त होईल. माता भगिनी जर कामावर जात असेल तर त्यांच्या लहान मुलाचं संगोपन करण्यासाठी काय करता येईल याची भूमिका देखील या ठिकाणी महत्त्वाची आपल्याला दिसून येते. मग ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त ग्रामोद्योग त्या ठिकाणी शेतीपूरक व्यवसाय किंवा ग्रामोद्योग भरभराटीस आले पाहिजे हा शासनाचा उद्देश त्या ठिकाणी आहे. मग याचाच परिणाम म्हणून अनेक लघु उद्योगांना शासकीय पातळीवरती अनुदान देण्याची किंवा कर्ज देण्याची, सबसिडी देण्याची योजना सरकार त्या ठिकाणी आखत असताना आपल्याला दिसून येते. हा देखील आर्थिक तत्वांचा एक मोठा भाग आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. घटनेच्या 48व्या कलमात असे सांगितले आहे की आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने शेतीचे व पशुसंवर्धन करण्याचा प्रयत्न राज्य करेल. दुधासाठी व शेतीसाठी उपयुक्त आणि योग्य अशा जनावरांची वाढ करणे, गायी व इतर दुभत्या जनावरांच्या हत्या बंद करणे, शेतीसाठी नवीन उपकरणे, साधने यांचा उपयोग करणे यासाठी नवीन मार्ग अनुसरण्याचा प्रयत्न करेल. अशा स्वरूपामध्ये शासन दरबारी अनेक प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्याकडे एक प्रकारचा आर्थिक तत्वांचा त्या ठिकाणी भर शासनाने त्या ठिकाणी दिले. मग यासाठी पशुपक्ष्याची शेतीसाठी पूरक असे त्या ठिकाणी अनुदान देखील त्या ठिकाणी दिले आहेत. अनेक योजनांमध्ये बकरी पालन असेल, गाई पालन असेल यासाठी गाय गोठ्यासाठी अनुदान देखील शासन मोठ्या प्रमाणामध्ये देत असतं. आणि शेतीला उपयुक्त असणारे बैल असेल किंवा दुधासाठी संकरित गाई असेल अशा योजना त्या ठिकाणी राबवलेल्या शासनाला आपल्याला दिसून येतात. शेती क्षेत्रामध्ये ज्या काही अलीकडील काळामध्ये सुधारणा होत आहे यामध्ये अनेक प्रकारचे अवजारं पंचायत समितीमार्फत अनुसूचित जाती जमातीसाठी मोफत असेल किंवा ओपन गटासाठी, ओबीसी गटासाठी अल्प दरामध्ये अशी शेती उपयोगी साधनं पुरवण्याचं काम त्या ठिकाणी शासनाने घेतलेलं आपल्याला दिसून येतं. अशा स्वरूपाच्या आर्थिक तत्वांचा उल्लेख भारतीय राज्यघटनामध्ये त्या ठिकाणी वर केल्याप्रमाणे आपल्याला दिसून येतो. मग यामध्ये वर सांगितलेल्या तत्वापैकी 2 आणि 3 तत्वांचा अंमलबजावणीला मूलभूत हक्कापेक्षाही श्रेष्ठ स्थान 42व्या संविधान दुरुस्तीने प्राप्त झाले. त्यामुळे एखादा कायदा
त्या तत्त्वांच्या अंमलबजावणीसाठी आहे असे प्रतिपादन केले असेल तर कायदा न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येणार नाही. अशा स्वरूपाच्या आर्थिक तत्त्वांचे आपल्याला विवेचन त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. यानंतर सामाजिक तत्त्वे, समाज व्यवस्थेसाठी आणि समाज सुधारण्यासाठी सांगितलेल्या तत्त्वांचा समावेश या गटामध्ये करण्यात आलेला दिसून येतो. कारण भारतामध्ये पूर्वपार चालत आलेली, भारत स्वतंत्र झाला तरी उच्चनीचता, जाती व्यवस्था, समाज व्यवस्था ही बरबटलेली होती. मग सामाजिक सुधारणा करणं काळाची गरज होती. आर्थिक सामाजिक सुधारणा ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहे. जे काही आरक्षण अलीकडील काळामध्ये भारतीय राज्य घटनेने दिलं होतं ते सामाजिक आरक्षण टिकलं पाहिजे किंवा त्यामध्ये वाढ त्या ठिकाणी केली गेली पाहिजे असा उद्देश त्यांचा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. मग समाज व्यवस्थेच्या वाढीसाठी सामाजिक सुधारणा अत्यंत महत्त्वाच्या आहेत ही देखील भूमिका शासनाने घेतलेली आपल्याला दिसून येते. वयाची 14 वर्ष पूर्ण होईपर्यंत सर्व मुलींना शिक्षण देण्याची व्यवस्था सरकारने करावी असे घटना कलम 25 सांगितले आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या शैक्षणिक आणि आर्थिक हित संवर्धनासाठी राज्य विशेष काळजी घेईल. सामाजिक अन्याय व इतर प्रकारच्या पिळवणुकीपासून त्यांचे संरक्षण राज्य करेल असे घटना कलम 46 स्पष्ट त्या ठिकाणी केले गेलेलं आपल्याला दिसून येतं. जनतेच्या राहणीमानाचा दर्जा वाढविणे, सार्वजनिक आरोग्य सुधारणे, त्यासाठी आहाराच्या पौष्टिकतेकडे लक्ष देणे ही राज्याची प्राथमिक कर्तव्ये आहेत. नागरिकांच्या आरोग्याला हानिकारक असणारे मादक व अंमली पदार्थ यांचा नायनाट करणे असे घटना कलम 47 स्पष्ट केले आहे. स्मारके आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या गोष्टीची काळजी व रक्षण करणे असे घटना कलम 19 देखील सांगितलेले आपल्याला दिसून येते. अशा स्वरूपामध्ये सामाजिक सुधारणेकडे शासनाने भर त्या ठिकाणी दिले. समाजाचं स्वास्थ्य सुधारावं यासाठी अनेक प्रकारचे व्यसनमुक्तीचे कार्यक्रम त्या ठिकाणी शासन घेत असतं आणि सामाजिक एकोपा वाढावासाठी सामाजिक एकता, राष्ट्र एकता त्या ठिकाणी निर्माण केल्या पाहिजे. यासाठी अनेक कलापथकं असतील, अनेक कला संस्कृती यांना हातभार लावण्याचं काम शासन त्या ठिकाणी करत असतं आणि युवकांना देखील प्रशिक्षण आणि शिक्षण मिळालं पाहिजे. यासाठी नेहरू युवा केंद्रासारखे अनेक केंद्र शासनाने चालवले आपल्याला दिसून येतात. अशा स्वरूपाचा सामाजिक आणि आर्थिक तत्त्वांचा आजच्या या तासिकेमध्ये आपण उल्लेख केलेला आहे. हे सर्व तत्त्व तुम्हाला समजले असेल, गळी उतरले असेल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आजच्या या छोटेखानी तासिकेला मी या ठिकाणी पूर्ण विराम देतो. सर्वांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद.